हरि ओम. योगनिद्रेच्या वर्गाच्या 6व्या पाठाला आपण सुरुवात करतो आहोत. 5 पाठ झालेत आणि खरं म्हणजे तो वर्ग 5 पाठातच संपलेला आहे. मला जेवढी माहिती द्यायची होती तेवढी मी दिलेली आहे आणि आपण प्रत्यक्ष साधनं पण केलेली आहे. पण हे सगळं करत असताना आपल्यापैकी अनेकांनी अनेक प्रश्न विचारले आणि ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ठीक आहे, आपण याची सगळी उत्तरं देऊ शकतो आणि म्हणून ह्या आजच्या पाठाची योजना केलेली आहे. महत्त्वाचे प्रश्न मी घेणार आहे, सगळे तर काही घेता येणार नाही आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्रश्नांमध्ये काही व्यक्तिगत प्रश्न आलेले की मला असा असा त्रास आहे, तर त्याच्याकरता काय करायचं वगैरे. तशी व्यक्तिगत प्रश्नाची उत्तरं सामुदायिकपणे देणंही बरोबर दिसणार नाही आणि ते देता येणार नाही. कारण तुम्हाला जर काही त्रास असेल तर मला त्याची तपशीलवार माहिती घ्यावी लागेल. मी फार तर म्हणू शकेल बा अशा ठिकाणी योगनिद्रेचा उपयोग होतो, त्यामुळे त्या लोकांची जरा थोडीशी अडचण होईल की त्यांना नीट उत्तर मिळणार नाही. पण मग त्यांनी नंतर आमच्याशी संपर्क साधायला हरकत नाही. व्हॉट्सॲपवरती आहे, फोनच्या माध्यमातून आहे. आम्ही निश्चितपणे त्यांना व्यक्तिगत स्वरूपातलं मार्गदर्शनसुद्धा देऊ शकतो. तेव्हा बघूया. आता या प्रश्नामध्ये कसं आहे, क्रम असं काही खास नाही आहे. म्हणजे मी ते प्रश्न बाजूला काढलेत, क्रमवर आलेले असं काही जसे आले तसे घेतलेले आहेत. त्यामुळे क्रम काही असणार नाही. जसे प्रश्न विचारले तसे मी उत्तरं द्यायचा प्रयत्न करणार आहे. तर एखाद्याने विचारले, म्हणजे मी चालण्याचा व्यायाम करतो, नाही अर्धा तास, पाऊण तास, 1 तास चालतो, बरेच जण करतात. त्याच्या आधी योगनिद्रा करायची का नंतर करायची? तर तसं पाहायला गेलं तर योगनिद्रेचा आणि चालण्याच्या व्यायामाचा प्रत्यक्ष संबंध काही नाही. केव्हाही केले तरी, आधी केले तरी चालेल, नंतर केले तरी चालेल. पण नंतर असे की तुम्ही दमलेत थोडे चालून, तर मग नंतर विश्रांती घेतोच आपण नाहीतरी, तर मग त्या कालावधीत योगनिद्रा केली तरी चालेल. ती आपल्या सोयीचा प्रश्न आहे. पण नंतर केली तर आपल्याला दमछाक पण निघून जाईल, तेव्हा काय हरकत नाही. निद्रा नशा करता योगनिद्रेचा काय उपयोग असा प्रश्न विचारला. आता उपयुक्त तर आहेच, पण आता आपण जी करतोय ती कोरोनाची भीती कमी होणारी योगनिद्रा आहे. मग त्याच्यापेक्षा निद्रा नाशा करता म्हणून आमच्याकडे योगनिद्रा आहे स्वतंत्र, की ज्यांना झोप येत नाही पण झोप यायला पाहिजे, किंवा गोळ्या घेतात. मग अशांकरता एक स्वतंत्र, कारण त्याच्यामधले काही सूचनावली बदललेली आहे. तेव्हा निद्रा नाशा करता योगनिद्रा अशी योगनिद्रा उपलब्ध आहे. ती आपण मागवायचा प्रयत्न करा, आम्ही तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. त्याने जास्ती उपयोगी चांगला. आत्ताची योगनिद्रा ही कोरोनाची करते खास केलेली आहे, त्यामुळे ती त्या ठिकाणी उपयोगी पडेल असं काही नाही आहे. आता झोप नाही तसं झोपेच्या गोळ्या पण घेतो आम्ही असं म्हणतात लोक. गोळ्या घेऊन योगनिद्रा करायचे का? आता कसं आहे, आपल्याला हळूहळू गोळ्या बंदच करायचे, पण एकदम बंद केला तर त्याचा विपरीत परिणाम होतो. औषधांचे इफेक्ट आणि साईड इफेक्ट हे पण त्रासदायक असतं. त्यामुळे मग काय करायचं की औषधं चालू ठेवायची, योगनिद्रा सुरू करायची. 1-2-3 दिवसांनी औषधं हळूहळू कमी करत जायचे. औषधं एकदम बंद करून नाही चालत. मग तुम्ही 2 गोळ्या घेत असाल तर 1 गोळी घ्या, 1 गोळी घेत असाल तर अर्धी गोळी घ्या, अर्धी घेत असाल तर पाव गोळी घ्या. असं औषध हळूहळू कमी करा. 1 दिवसाआड घ्या. योगनिद्रा चालू ठेवायची, औषधं चालू ठेवायची. 2-4 दिवस झाले की औषधं कमी कमी करत जायचं आणि शेवटी औषधं बंद होतील आणि फक्त योगनिद्रा केली की आपल्याला झोप लागेल आणि काही दिवसांनी तर त्याचीही गरज लागणार नाही. तुम्ही काही न करता देखील व्यवस्थित झोपू शकाल. म्हणजे मूळ आजारच नाहीसा होऊ शकतो. त्यामध्ये योगनिद्रेला आणि झोपेचा पुष्कळ जवळचा संबंध आहे. आता विकारांवर किंवा विशिष्ट समस्येसाठी योगनिद्रा, त्याचं वर्णन मी केलं होतं कालच्या पाठात. तर ते किती वेळा करायला लागते, कधीपर्यंत करायला लागते, असं आहे. जो आपल्याला परिणाम पाहिजे तो परिणाम मिळेपर्यंत करणे आहे, ते साधं उत्तर आहे त्याचं. आणि विकाराकरता जेव्हा आपण योगनिद्रा करतो, हे नेहमी लक्षात ठेवा की योगनिद्रेने सगळा विकार बरेल असं अजिबात नाही आहे. योगनिद्रा ही तुमच्या विकाराचं मनामध्ये जे काय कारण आहे तेवढं दूर करेल, पण शरीरामध्ये जे काय बिघाड झालेला आहे त्याच्याकरता योगनिद्रा उपयोगी नाही पडणार. मनातला बिघाड दुरुस्त होईल तुमच्या विकारासंदर्भातला, पण शारीरिक विकाराला तुम्हाला मग योगासन, प्राणायाम, निसर्गोपचार हे सगळं करावं लागेल. आणि सगळं करण्याकरता नाशिक रोडला आमचं उपचार केंद्र आहे. गेले 30-1 वर्ष आम्ही चालवतो आहे. 30 बेडचं आहे आणि तिथे योग आणि निसर्गोपचार हेच केलं जातात.
तर ह्या ठिकाणी आपण जर संपर्क साधला तर आपल्याला त्या ठिकाणी येता येईल. 10-10 दिवसाचं शिबिर असतं. मग आपल्याला योगनिद्रा तर सांगितली जाईलच तुमच्या विकाराची, पण इतर उपचार पण दिले जातील आणि त्यातनं मग तुमचा आजार बरा होईल. केवळ योगनिद्रेने होणार नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता योगनिद्रेमध्ये संकल्प एकच असावा का बदलावा असं विचारलं. जसे आपण एखादी गोष्ट आपल्याला घडवायची आहे, म्हणजे बदल घडवायचा आहे, तो संकल्प आहे आपला, तर तो सिद्ध होईपर्यंत तेच ठेवला पाहिजे. रोज बदलून काय होणार आहे? रोज बदलूच नाही. तो संकल्प तुम्ही ठरवायचा, त्याप्रमाणे योगनिद्रा सुरू करायची. तो काय एका दिवसात, 4 दिवसात, 8 दिवसात पूर्ण होणार नाही आहे. त्याला 15 दिवस, महिना, 2 महिने, 3 महिने सुद्धा लागतील. मग तो संकल्प पूर्ण होईपर्यंत ती योगनिद्रा करायची. पूर्ण झाली की मग तुम्ही संकल्प बदलू शकता, योगनिद्रा बदलू शकता. आता हा योगोपचार म्हणून वापरला जाते योगनिद्रा. त्या शारीरिक मानसिक व्याधीसाठीच वापरलं जातं, आणखी का नाही का? तर व्याधीसाठी जातो हा भाग तर आहेच, पण इतर गोष्टींकरता पण आहे. मी जे सांगितलं होतं की मनामधले काही संस्कार आपण बदलतो आणि त्याचा परिणाम आपल्या सगळ्या प्रतिक्रियांवर होतो, आपल्या सवयींवर होतो आणि व्यसनांवर सुद्धा होऊ शकतं किंवा व्यक्तिमत्वावर होऊ शकतं. शेवटी मनात जे काही साठवलं आहे तेच आपलं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये परिवर्तन घडवायचं असेल तर देखील योगनिद्रेचा उपयोग होतो. त्या संदर्भात तशा प्रकारच्या योगनिद्रा तयार कराव्या लागतात. पण केवळ विकाराचा संबंध असं नाही, तर व्यक्तिमत्वाशी पण आपल्याला त्याची सांगड घालता येते. आपल्या काही वाईट सवयी काढून टाकता येतात, चांगल्या सवयी वाढवता येतात, आवडीनिवडी बदलता येऊ शकतात. कारण आवडनिवडी मनात ठरवलेली आहे, तुम्ही बदलू शकता. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतात. केवळ विकाराचा संबंध असं काही नाही. योगनिद्रा दिवसातनं किती वेळा करायची असा प्रश्न आहे. आता आपल्याला वेळ असेल तेवढं करा आणि गरज असेल तेवढे करा. जसं मी एक उदाहरण दिलं, त्या डावा पाय कापलेल्या रुग्णाचं दिलं होतं तुम्हाला. ते झोपूनच होते दिवसभर, त्यांना वेळेस 7-8 वेळा करा, मग त्यांना लवकर परिणाम दिसला. पण आता आपण आपली दैनंदिन कामं करत असतो, घरातली कामं असतात, व्यवसाय असतात, नोकरी असते, त्यांना काही एवढं शक्य नाही. मग दिवसातनं 2 वेळा करा आणि काही खास त्रास नसेल तर एकदा केली तरी हरकत काही नाही. तुम्ही जेवढं जास्ती कराल तेवढे जास्ती परिणाम दिसणार आहे. म्हणून थोडीशी आपल्या व्यावहारिक जीवनाशी थोडीशी सांगड घालावी लागते. त्याला असं नियम वगैरे काही सांगता येणार नाही की इतके वेळा करा म्हणून. म्हणून आजूबाजूची परिस्थिती पाहून आम्ही पण सांगतो. त्यामुळे जास्ती वेळा केली तर हरकत काही नाही. म्हणजे आम्ही काही रुग्णांना, विशेषतः डिप्रेशन म्हणतो आपण, त्यांना तर 2 दिवस सतत योगनिद्रा देतो दिवसभर. योगनिद्रा आणि ओंकार जोडलेला असतो. अर्धा तास योगनिद्रा करायची, अर्धा तास ओंकार ऐकायचा किंवा म्हणायचा, पुन्हा योगनिद्रा, पुन्हा ओंकार, पुन्हा योगनिद्रा, पुन्हा ओंकार. मध्ये मध्ये नाश्ता जेवण करायला काही हरकत नाही. मग असे 2 दिवस सलग योगनिद्रा देतो, त्याचा खूप चांगला परिणाम होतो. आणि एवढं करून रात्री झोप लागते बरं माणसाला चांगली. दिवसभर योगनिद्रा केलं तरी झोपेवर काही दुष्परिणाम होत नाही, व्यवस्थित झोप लागते. त्यामुळे किती वेळा करावं हा सगळ्या गोष्टीचा एकत्र विचार करून ठरवला जातो. आता शिथिलीकरणाच्या सूचना संदर्भात एकाने विचारले की त्याच्यामध्ये जो क्रम दिलेला आहे आम्ही सगळा, उजव्या हाताचा अंगठा, मग तर्जनी, मध्यमा, मग उजवी बाजू, मग डावी बाजू, जो काय क्रम आहे सगळं आपल्याला माहिती आहे. हाच क्रम पाहिजे का? तो हो, तोच क्रम पाहिजे. एक महत्त्वाचं कारण म्हणजे ज्यांनी योगनिद्रा तयार केली ते परमहंस स्वामी सत्यानंद सरस्वती, त्यांनी सांगितले की हा क्रम आवश्यक आहे म्हणून. आणि दुसरा भाग म्हणजे असा की त्यांनीच पण सांगितलं की हा क्रम आहे म्हणजे मेंदूतल्या काही विशिष्ट केंद्रांना जोडणारा असा तो क्रम आहे. आणि त्यामुळे मेंदूमध्ये देखील काही विशिष्ट प्रकारची शक्ती निर्माण होते या क्रमाने घेतल्यामुळे. म्हणजे त्याने अनेक शास्त्रीय विवेचन केलं. आपण त्यांचं पुस्तक वाचलं तर आपल्याला आणखीन कळू शकेल. त्यामुळे तो क्रम ठेवणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. काही वेळा हे सगळं करत असताना पायाला थरथर होते, मुंगे आल्यासारखं वाटतं, हालचाल करावीशी वाटते, असं काही लोकांनी म्हटलं. करावीशी वाटली तर करायला हरकत काही नाही, नुकसान काही नाही त्याच्यामध्ये. कसं आहे, सुरुवातीला आपण एवढं कधी अर्धा तास शवासनसुद्धा केलं नाही कधी. त्यामुळे नवीन नवीन गोष्टी असल्यामुळे सुरुवातीला असे त्रास होतात.
एकदा सवय झाली की काही होत नाही, तुम्हाला कळणार सुद्धा नाही अर्धा तास काय जातो ते. काही तुम्हाला करायची गरज पडणार नाही. पण सुरुवातीला जर वाटलं तर हालचाल करायला हरकत नाही. त्याचा दुष्परिणाम काही होणार नाही, म्हणजे हालचाल केली तर काय बिघडणारे अशातला काही भाग नाही आहे. आता योगनिद्रा करण्याच्या आधी सूर्यनमस्कार घातले, पूरक हालचाली केल्या तर चालतील का असं वेळेला? तर चालायला काय हरकत नाही. म्हणून म्हणाले योगनिद्रा इतकी सोपी आहे की फारशी काही पथ्य नाही आहेत त्याला. महत्त्वाचं पथ्य याचं की अर्धा तास ती झाली पाहिजे. तसंही काही लोकांनी विचारलं ती थोडी चाट करता येईल का, कमी करता येईल का, 10 मिनिटात करता येईल का वगैरे वगैरे. तर तसं काही करता येणार नाही. खरी पूर्वीची मूळ योगनिद्रा 45 मिनिटाची होती. पण आम्ही प्रयोग केले आणि लक्षात आलं 30 मिनिटापर्यंत चालू शकतं, पण त्याच्यापेक्षा कमी करून नाही चालता येत. त्यामुळे 30 मिनिटं ही किमान गरज त्याची आहेच, हे लक्षात ठेवायचं. आणखी कमी करून तुम्हाला फायदे मिळणार नाहीत पूर्ण. थोडेसे मिळतील, त्यातला जो भाग तुम्ही ठेवाल, जो भाग कमी कराल त्याचे थोडेफार मिळतील, पण खरे फायदे मिळण्याकरता अर्ध्या तासाचीच योगनिद्रा करायला लागते, हे नक्की. डिप्रेशनच्या पेशंटला योगनिद्रा द्यावी का? मी मगाशीच सांगितलं की आम्ही तर 2 दिवस सलग देतो. त्यांनी असं म्हटले बा त्याची काही मानसिकता नसते, तो अस्वस्थ असतो. पण हरकत नाही ना, त्याला सांगायचं काही नाही, पडून राहा, ऐक. सुरुवातीला एक दोन वेळा ऐकताना किंवा 3-4 वेळा ऐकताना तो अस्वस्थ राहील, पण एकदा सराव झाला की नंतर त्याला काय वाटणार, तो सुद्धा शांत होईल. किंवा तीच आपल्याला गरज आहे त्याची, तर होऊ शकेल तो. त्यामुळे काही काळजी करायचं कारण नाही. आता योगनिद्रेत मी सांगतो की शरीर जड झालं आहे, जमिनीत चाललं आहे, हलकं झालं आहे, वर तरंगत चाललं आहे वगैरे वगैरे, किंवा गरम थंड. मला असं विचारलं बा हे सगळं मला स्वीकार येत नाही, मन स्वीकारत नाही आमचं, आम्हाला तसं काही वाटत नाही. याचं कारण आहे की मनामध्ये आपण काही गोष्टी पक्क्या ठरलेल्या असतात. काही लोकांचा स्वभाव फार, म्हणजे एका अर्थाने हट्टी म्हणता येईल. त्या हट्टीपणाचा हा परिणाम आहे, स्वभावाच्या हट्टीपणाचा. उपाय काय? करत राहायचं. शेवटी रोज 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 तेच 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 ऐकून शेवटी मनही बदलेल, त्यांचा जो हट्ट आहे तो बदलेल आणि मन नंतर स्वीकारायला सुरुवात करेल. त्यामुळे उत्तरं बरेच वेळा सोपी आहेत. काही झालं तरी तुम्ही करत राहा, काही बिघडणार नाही, फायदा होतच राहील आणि त्रास हळूहळू कमी होत जाईल. तर प्रश्न आहे झोपेचाच आहे, किंवा खूप झोप येते पण मध्येच दचकून उठल्यासारखं होतं, मग झोप कमी होते वगैरे वगैरे, अशा काही गोष्टी दिल्या. त्याला सुद्धा योगनिद्रेचा उपयोग होणार आहे. त्याच्याकरता मग खास निद्रा नाशाकरता योगनिद्रा ही वापरलेली जास्त चांगली, की केवळ झोप लागते असं नाही, तर ती चांगली पण लागेल, किंवा लगेच लागेल, गाढ झोप लागेल, स्वप्न कमी पडतील, म्हणजे ही झोपेची गुणवत्ता वाढेल ना. त्याच्याकरता योगनिद्रा निश्चितपणे उपयोगी पडेल. तर मगाशी म्हटलं असं त्रास दिलेत मला, हे होतं ते होतं ते होतं, मग त्याचे काय मी विचारात घेत नाही बरं का, कारण त्याला उत्तर मला सामुदायिक देता येणार नाही. पुन्हा त्या मगासारखाच आहे प्रश्न आहे की जड झालंय, हलकं झालंय, होत नाही म्हणून. ते मी त्याला उत्तर दिलंय बा, त्याच्यात मानसिकतेचाच प्रश्न आहे सगळा. एकाने विचारले ब्लड प्रेशर जास्ती आहे, अगदी 180-110 दिलेलं आहे. आता हे गोळी घेऊ नये काय गोळी घेऊ नये हे सांगितलेलं नाही बघा, त्यामुळे तो प्रश्न पडतो. गोळी घेऊन सुद्धा 180-110 असेल तर खूपच जास्ती ब्लड प्रेशरचं म्हणावं लागेल. पण गोळी न घेता असेल तर ठीक आहे, थोडं आहे असं म्हणता येईल. पण काही का असे ना, ब्लड प्रेशरला योगनिद्रा फारच चांगली. पण पुन्हा तणावमुक्ती करता म्हणून योगनिद्रा, अशी आमची योगनिद्रा आहे, ती चांगली. ही कोरोनाची नाही चालणार, हे फारसा परिणाम होणार नाही. केली तर बिघडणार काही नाही. रक्तदाबावर जर परिणाम व्हायला पाहिजे असेल तर तणावमुक्तीची योगनिद्रा करणं हा सोपा मार्ग आहे. इतर योगनिद्रेने परिणाम होताच, किंवा शिथिलीकरण सगळ्याचंच होतं, पण अपेक्षित परिणाम होणार नाही, म्हणून व्यवस्थित योगनिद्रा निवडली पाहिजे आपण. योगनिद्रेमध्ये पायामध्ये सळसळ होते, कधी झोप लागते. आता असं काही होत असेल तर बरेच वेळा काय असतं,
आपल्या शरीराची जी रचना आहे, अंतर्गत रचना, ती थोडीशी बिघडलेली असते. तेव्हा पायात काय होतं, तसं आम्ही सांगतो पायाखाली एक पातळ उशी ठेवा. काही वेळा डोक्याखाली पातळ उशी घ्यावी लागते. त्यांना असं उशी घेऊन झोपायची सवय, त्यांना एकदम उशीशिवाय झोपणं अवघड जातं. मग त्याने डोक्याखाली पातळ उशी घेतली तरी चालेल. पायाला त्रास होतो, पायाखाली पातळ उशी घ्या. जाड घेऊ नका, पातळ घ्या, त्याने त्रास नक्कीप्रमाणे कमी होतील. आता मधुमेह आहे असं म्हटलं एकाने. पुन्हा मधुमेहाकरता योगनिद्रा निराळी आहे. आपल्याला मिळेल ती आपण मागवून घ्या, ती करा. ही योगनिद्रा केली तर मधुमेहावर परिणाम होणार नाही. कारण ही कोरोनाची योगनिद्रा कोरोनाची भीती कमी करण्याकरता आहे. सध्या तोच प्रश्न ज्वलंत असल्यामुळे ती घेतली. पण मधुमेहाकरता असेल तर मधुमेहाकरता जी स्वतंत्र योगनिद्रा आहे ती जास्ती परिणामकारक होईल. एकाने सांगितलं पहिल्यांदा करताना एकदम झोपच लागली, नंतर काय लागली नाही. चांगलं आहे ना, मला खरं झोप लागली तर चांगलं आहे, पण न लागली तर आणखीन चांगलं आहे. माझं उत्तर नीट लक्षात घ्या. झोप लागली तर चांगलंच आहे, काय बिघडत नाही, त्याचा काही त्रास होणार नाही, काही नाही, फायदा होईल. पण नाही लागली तरी फायदा होणार आहे. त्यावेळेला आपण त्याच्यात संकल्प करतो बघा योगनिद्रेत की मी झोपणार नाही, पूर्ण जागा राहीन. झोपणार नाही असं ठरवून सुद्धा काही वेळा झोप लागते. पण बरेच वेळा असं होतं की झोप लागते असं जे आपल्याला वाटतं ना, ते आपण झोपलेलं नसतो. पण आपण मग सांगितलं सीमेया रेषेवरती होतं आपण, जागृती आणि सुषुप्तीच्या. म्हणजे जागृती संपलेली आहे, म्हणजे जागृती संपली की आपल्याला झोप लागल्यासारखं वाटतं. म्हणून बऱ्याच वेळा असं वाटतं की आपण झोपले आहोत, आपण जागे असतो. जागे म्हणजे जागृती नसते, पण सुषुप्ती पण नसते. आणि त्यामुळे हा जरा संदिग्धता येऊ शकते. कारण बघा ना, शेवटी ज्या मी सूचना देतो की आता बोटं हलवा, हात हलवा, पाय हलवा, उठून बसा, तर तुम्ही उठून बसता. तुम्ही त्या सूचना ऐकतात, याचा अर्थ तुम्ही झोपलेलं नाही. आता काही जण या सूचना देऊन सुद्धा नंतरही झोपतात, उठतच नाहीत लवकर, ते झोपलेले आहेत म्हणायला हरकत नाही. त्यामुळे झोपल्यासारखं वाटणं हा एक भाग आहे, प्रत्यक्ष झोपणं हा एक भाग आहे. पण काही का असे ना, योगनिद्रेचा परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. सिझोफ्रेनियाच्या संदर्भात विचारले बा, त्या रुग्णाला काय उपयोग होईल का म्हणून. त्याने प्रश्नाच्या रोखावर लक्षात येतो, तो रुग्ण औषधं पण नीट घेत नाही आहे, तर मग त्याला काय उपयोग होईल का. आता ह्या बाबतीत स्वतंत्र करावी लागेल योगनिद्रा, की त्या रुग्णाची माहिती घेऊन नक्की काय प्रश्न आहेत, कशामुळे निर्माण झालं आहे, सध्याची परिस्थिती काय आहे, या सगळ्याचा अभ्यास करून आम्ही ती योगनिद्रा तयार करतो. तेव्हा असं आपण हे सगळं तपशील कळवलं तर आम्ही प्रयत्न करू, त्याला जरा वेळ लागेल, पण प्रयत्न करू अशा प्रकारच्या योगनिद्रा तयार करून देण्याच्या. त्या व्यक्तिरूप असतील, त्या काही सर्वसामान्य असतील असं काही नाही. त्या एका प्रश्नकर्त्यांनी म्हटलं आहे बा, याचा खूप चांगला उपयोग झाला, आत्मविश्वास वगैरे वाढला, पण जरा वजन कमी झाल्यासारखं वाटतं आहे, थकवा जाणवत आहे, असा काहीतरी सल्ला दिला आहे. पुन्हा तोच प्रश्न आहे की हे तपशीलवार आम्हाला त्याचा विचार घ्यावा लागेल, माहिती करून घ्यावी लागेल आणि मग उपचार सांगायला लागतील. त्यांनी आरोग्यधाम या केंद्राशी संपर्क साधावा. मी शेवटी देणार आहे त्या केंद्राचं नाव, नंबर, कार्यकर्ते, तिथले डॉक्टर, त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि आवश्यकता असेल तर तुम्हाला आमच्या केंद्रातही या म्हणून सांगू शकतील. आता एकदा निराळा अनुभव दिला मी की योगनिद्रा चालू असताना श्वासाची मोजणी संपल्यावर शरीराच्या कुठल्याही एका अवयवाच्या स्नायूंना जोरात झटका लागतो आणि हा रोजच अनुभव येतो आहे. आता हा थांबायला तर पाहिजे आहे, पण येतोय म्हणजे काय, त्याच्यात मी सांगितलं मगाशी की डोक्याखाली जरा थोडी उशी घेतली पाहिजे. एकदम डोकं सरळ ठेवल्यामुळे कदाचित मेंदूला थोडासा रक्तप्रवाह कमी होतो किंवा जास्तही होतो, ते आता बाहेरनं काही सांगता येणार नाही. पण उशी घेतली की तो व्यवस्थित होऊ शकतो, नॉर्मल होऊ शकतो. तेव्हा अशा काही त्रास होत असतील मध्ये असतील, डोक्याखाली पातळ उशी, मात्र एकदम जाड नाही, नावाला उशी, चादरीची घडी करून घेतली तरी चालेल, अशी उशी घेऊन जर केलं तर हे सगळे त्रास कमी होतात. हा आमचा अनुभव आहे.
आता काही जण योगनिद्रा करताना सुरुवातीला झोप लागते असं म्हटलं. शक्य आहे, तुम्हाला दिवसभरचं खूप श्रम झाले असतील तर शवासन केल्या केल्या झोप लागेल, पण ठीक आहे ना, पण त्याचा त्रास नाही होणार, तुम्ही चालू ठेवा. असं काही जरी असलं तरी चालू ठेवायचं, त्रास काही होत नाही आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही. आता दृश्यदर्शनचं वर्णन करताना तर प्रत्येक वेळा होळी का घेतली आहे? आता प्रत्येक वेळा घेतली म्हणजे ते रेकॉर्ड केलेली एकदाच केली आहे ना, तीच रोज आपण ऐकतो, त्यामुळे तेच तेच रोज येणारच आहे. आणि होळी का घेते तर होळी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण नुसती आम्ही जाळ घेतला नाही की एखाद्या इमारतीला लागलेलं जाळ, आम्हाला फक्त जाळ आणि त्याचं तापमान याची आवश्यकता आहे. पण जाळ घेतलं की भीती निर्माण होते माणसाच्या मनामध्ये. होळीची भीती होत नाही, होळी हा पवित्र अग्नी आहे आपला, या होळीच्या अग्नीची काही भीती वाटत नाही कोणाला, कधीच कोणालाच वाटत नाही, म्हणून होळीच घेतलेली आहे. आणि तीच रोज रोज ऐकल्यामुळे तीच असणार आहे होळी, काय बदलणार नाही त्याच्यामध्ये, पण ती आपल्या दृष्टीने सोयीस्कर आहे. आता काही नाही सांगितलं पाहिजे, योगनिद्रा केली आणि त्या दिवशी रात्री ममाला जरा त्रास झाला, काहीतरी आरडाओरडा झाला, स्वप्न, ते सगळं स्वप्न पडल्यामुळे होतं खरं म्हणजे. असं एखाद दिवशी झालं तर फार काळजी करायचं कारण आहे. रोज रोज जर व्हायला होत असेल तर मग याच्याबरोबर थोडीशी ओंकाराची जोड देणं आवश्यक असते. मी झोपण्यापूर्वी योगनिद्रा तुम्ही करा केव्हा जेव्हा कराल तेव्हा, पण झोपण्यापूर्वी एक 10 मिनटं 15 मिनटं तरी ओंकार म्हणा. ओंकाराने मन एकदम शांत होतं आणि मग वेडेवाकडी स्वप्न पडणं, त्या स्वप्नात आपल्या काही प्रतिक्रिया होणं, आरडाओरडा करून उठणं वगैरे, या सगळ्या गोष्टी कमी व्हायला योगनिद्रेपेक्षा ओंकाराचा जास्त उपयोग होतो. तेव्हा आधी योगनिद्रा कराच, पण ओंकारही म्हणा, म्हणजे मग अशी काही होणार नाही. कारण त्यातनं एक असं शेवटी स्मृतीचा खेळ आहे सगळा. सुप्त मन म्हटलंय सुप्त, पण ते जास्ती जागृत असतं झोपेमध्ये, आणि त्यामुळे त्याच्यामधनं हे काही गोष्टी जागृत मनात येतात किंवा मेंदूमध्ये येतात, आणि त्यामुळे हे सगळ्या प्रतिक्रिया होतात. आरडाओरडा करणं, उठणं, चालणं, काही लोक फिरायला पण जातात झोपेतच, तर ते सगळे सुप्त मनाचे खेळ आहेत. तर ते शांत करण्याकरता ओंकार हा अतिशय चांगला आहे. ह्या योगनिद्रेच्या वर्गाच्या आधीच मी ओंकाराचा पण वर्ग घेतला. ज्यांना आवश्यकता वाटत असेल तर त्या वर्गाचे व्हिडिओज यूट्यूबवरती आहेत. प्रणव साधना या नावाने आहेत, प्रणव साधना 1, 2, 3, 4. तर ते आपण ऐका क्रमाने, म्हणजे मग तो पण शिकता येईल आणि ते म्हणा, म्हणजे मग हे सगळे त्रास कमी होतील. स्वप्नासंबंधी बऱ्याच लोकांचे प्रश्न आहेत. आम्हाला ही स्वप्न सगळ्यांनाच पडतात खरं म्हणजे, पण बरीचशी स्वप्न लक्षात राहत नाहीत, पण काही लक्षात राहतात आणि मग त्याचा त्रास होतो. आपण नेहमीचा अनुभव म्हणजे बऱ्याच जणांना येतो. आणि स्वप्न म्हणजे काही नाही, फक्त सुप्त मनातल्या आपल्या ज्या स्मृती आहेत त्यांचा सगळा खेळ आहे. त्यातनं भविष्याची जाणीव असं काही नसतं. अपघाताचं स्वप्न पडलं म्हणजे अपघात होणार आहे असं अजिबात नसतं, हे लक्षात घ्या तुम्ही. त्यामुळे स्वप्नावर फार आपण भर पण द्यायचा नाही. काही लोक स्वप्नाचाच विचार करत बसतात. मी सकाळी उठली की त्यांचं सुरू होतं, मला हे स्वप्न पडलं, ते स्वप्न पडलं, याचा अर्थ काय, त्याचा अर्थ काय. त्यांचं म्हणलं स्वप्न हा फोलपणा आहे, विसरून जातो मी सगळं, म्हणजे मग त्याचा त्रास होणार नाही. आणि त्रास होत असेल तर ओंकार करा, मगाशी म्हटलं असं ओंकार जप करा, त्याने या स्वप्नाचा त्रास कमी होईल. आता योगनिद्रा करत असल्यामुळे सुप्त मनातली भीती जागी होईल का असं म्हटलंय. शेवटी लक्षात घ्या, भीती ही स्मृती नसते, स्मृती घटनेची असते. त्या घटनेचा परिणाम भीतीवरती होतो. म्हणजे मी जे नागाचं उदाहरण दिलं, सगळ्यांना कुठे भीती वाटली? पहिल्या विद्यार्थ्याला वाटली, लहान मुलांना नाही वाटली, आमच्या कार्यकर्त्याला नाही वाटली, ते आयुर्वेद तज्ज्ञाला नाही वाटली. म्हणजे घटना एकच आहे. त्यामुळे घटनेमध्ये काही भीती वगैरे नसते, ती मनाची प्रतिक्रिया असते. त्यामुळे ती जागी व्हायचा काही संबंध नाही योगनिद्रेत. उलट ती कमी होऊन जाईल, कारण मनाची शुद्धता वाढते योगातनं. आणि भीती वाटणे ही त्रासदायक प्रतिक्रिया आहे. योगनिद्रेने ते शुद्ध होणार आहे. त्यामुळे योगनिद्रेने भीती वगैरे असेल तर निघून जाईल.
ती भीती वाटेल असं काही नाही आहे. आता स्थूलता, कॅन्सर, मेनोपाज या सगळ्या गोष्टी करता काही योगनिद्रा आहेत आमच्याकडे. तुम्ही नंतर संपर्क करा आणि निश्चितपणे आपण देऊ त्याला. त्याने पाठीचा खूप त्रास होते म्हणून सांगितलंय, आग होते वगैरे बरेच. आता हे सगळे व्यक्तिगत प्रश्न आहेत आणि सगळे प्रश्न योगनिद्रेने सुटत नाही, ते लक्षात घ्या तुम्ही. जे शारीरिक प्रश्न आहेत त्याला तुमचा योगाभ्यासच पाहिजे, म्हणजे आसनं, प्राणायाम, शुद्धिक्रिया, ध्यान, ओंकार जप, हे सगळं पाहिजे. फक्त कुठल्याही गोष्टीचा मनामध्ये जो काय संस्कार आहे, स्मृती आहे, त्याचा जर त्रास होत असेल तर ती बदलण्याची व्यवस्था योगनिद्रेत होते, एवढं आपण लक्षात ठेवा. बाकी होऊ शकतात योगाने, पण ते केवळ योगनिद्रेने सगळे प्रश्न सुटतील असं होणार नाही आहे. त्याच्यावर मग तुम्हाला काही आसनं, काही प्राणायाम, काही शुद्धिक्रिया अशा गोष्टी कराव्या लागतील, असं लक्षात ठेवा. योगनिद्रेने 27 अंकाची जी मोजणी आहे ती 27पासून 1 पर्यंत का? आता याचं उत्तर खास काही नाही. एक तर असं म्हणता येईल 108 आपल्याकडे फार महत्त्वाचा आकडा आहे, तर 27 त्याचा 1/4 आहे. कारण कसं ते मोजणी करायला सांगतात 2-3 मिनटं लागायला पाहिजेत, असे ते प्लॅनिंग आहे. मग गिनती करण्याकरता 27 निवडले, बा स्वामीजींनी निवडलेत, आम्ही ते फॉलो करतो. पण सांगा तुम्ही 28पासून म्हणले, 26पासून म्हणले तर काही फरक पडेल का? तर काही पडणार नाही. पण ज्याने योगनिद्रा तयार केली त्याने जे सांगितले ते पाळायला काय अडचण आहे? त्याने काहीतरी विचार केला असणार त्याच्यामध्ये. त्यामुळे आम्ही ते 27पासून घेतो. फक्त उलट का करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण जर सलग मोजले 1, 2, 3, 4, 5, 6, तर ती जी परिस्थिती मी सांगितली की ते आपण जी मोजणी करतो त्यावेळेला आपलं मन सीमारेषेवर आलेलं आहे जागृती सुशुक्तीच्या. आणि तुम्ही जर 1, 2, 3 म्हणायला लागला तर काय, ते नेहमी म्हणायची सवयच आहे. त्या पटकन आपण झोपेमध्ये जाऊ, निद्रे सुषुप्त अवस्थेमध्ये प्रवेश करू. पण उलटं म्हणायचं असल्यानंतर आपल्याला विचार करावा लागतो, 27 आधी काय 26, त्याच्या आधी काय 25, थोडीशी जागृती किंचित शिल्लक राहते. म्हणून ते मुद्दाम उलट सांगितले. सलग सांगितलं असं तर सगळे झोपलेच असते. सीमारेषेवर राहायचं असेल तर ते उलट क्रमाने म्हणणं हे आवश्यक असतं. तर योगनिद्रा आणि झोपेची तुलना पण काही लोकांनी केली की झोपेमुळे पण ताजेतवानं वाटतं, योगनिद्रा पण वाटतं. पण असं म्हणता येईल बा, तुम्ही अर्ध्या तासाची योगनिद्रा केली तर तुम्हाला 3 तासाच्या झोपेचं पुण्य किंवा फायदा मिळू शकतो, एवढा तो परिणाम आहे. कारण झोपेमध्ये काय आपण कधी खास संस्कार करत नाही, नुसतं झोपायचं म्हणतो झोपतो. पण सुप्तमनाचं कार्य खूप जोरात चालू असतं. योगनिद्रेमध्ये ते नियंत्रित केलं जातं आणि त्यामुळे अर्ध्या तासात खूप जास्ती विश्रांती मिळते. तेवढी विश्रांती मिळायला झोपेला तुम्हाला 3-4 तास झोपावं लागेल. ती सुद्धा चांगली झोप लागली तर, नाही तर 12 तास झोपून सुद्धा तेवढी विश्रांती मिळणार नाही जी योगनिद्रेमध्ये मिळू शकते. मोबाईलच्या ॲडिक्शनबद्दल काही प्रश्न आलेले आहेत. म्हणजे मुलांना मोबाईलचं फार ॲडिक्शन झालं आहे, ते त्यांना सोडता येत नाही आहे. हा नवीन आलेला प्रश्न आहे माझ्यापुढे सुद्धा. त्याच्याकरता योगनिद्रा अजून केली नाही, पण करायचा विचार आहे. कारण बऱ्याच लोकांची मागणी आहे की आमच्या मुलांना फार मोबाईलचं ॲडिक्शन झालं आहे, म्हणजे व्यसन लागलं आहे, दूर कसं करणार. तर त्याच्याकरता योगनिद्रा करणार आहे मी. ती केल्यानंतर आम्ही निश्चितपणे जाहीर करून आपल्याला त्याचा वापर निश्चितपणे मिळू शकेल. एक योगनिद्रा कुठल्या कुठे तयार केलं त्याच्याबद्दल मी खरं म्हणजे कालच्या प्रवचनामध्ये मांडलं होतं. आम्ही कुठल्या प्रकारचे आमच्याकडे योगनिद्रा आहेत, म्हणजे तयार आहेत, ते आपल्याला मिळू शकतील. यूट्यूबवर पण आम्ही सगळ्या त्या टाकणार आहोत. तुम्हालाही तर पाहिजे असेल तुम्ही तर फक्त ते संपर्क साधा की आम्हाला अशा प्रकारची पाहिजे म्हणून, मग ती आपल्याला पाठवण्याची व्यवस्था होईल किंवा तुम्हाला लिंक दिली जाईल. ते आपल्याला सगळ्यांना उपलब्ध करून देतो आहोत त्या सगळ्या योगनिद्रा. योगनिद्रेत केलेला संकल्प पूर्ण होतो असे का, असं काहीतरी म्हटले. आपले सुप्तमन आणि आपले कर्म याचा काय संबंध आहे? कर्म निराळं आणि योगनिद्रा निराळे, लक्षात घ्या. कर्म म्हणजे आपण जे काय केलेलं आहे ते कार्य, आणि कर्म शब्दाचा अर्थ कर्मयोगाच्या संदर्भात घेतला तर पुण्य आणि पाप कर्म असा त्याचा अर्थ होतो.
पुण्यकर्म केलं असेल तर चांगला परिणाम मिळतो, म्हणजे प्रतिक्रियेचं फळ चांगलं मिळतं. पापकर्म केलं तर फळ वाईट मिळतं. हा कर्मसिद्धांत आहे. त्या कर्मसिद्धांताचा योगनिद्रेशी काही संबंध नाही. योगनिद्रा कर्मसिद्धांत बदलू शकत नाही. तुम्ही कुणी एखादे पापकर्म केलं असेल तर ते आपल्याला त्याचा परिणाम कमी नाही करता येणार योगनिद्रेने. फक्त परिणाम सहन करण्याची मनाची ताकद वाढेल एवढाच फरक, पण परिणाम नाही कमी करू शकणार. कारण कर्मसिद्धांत आहे, कर्माप्रमाणे फळ मिळणारच आहे, त्याला कुणालाही एक्झम्पशन नाही आहे. त्या ठिकाणी योगनिद्रा तुमचं कर्मफळ कमी नाही करू शकणार. योगनिद्रेचं काही आध्यात्मिक महत्व आहे कसा प्रश्न आहे. आता अध्यात्म म्हणजे काय? आत्म्याचा विकास. म्हणजे आत्म्याचं शास्त्र म्हणजे अध्यात्म. योगनिद्रेचा आत्म्याशी काही संबंध आहे का? तर नाही काय अजिबात. योगनिद्रेचा संबंध जागृत मन, सुप्त मन आणि मेंदू याच्याशी आहे. त्यामुळे आत्म्याच्या काही गोष्टींमध्ये योगनिद्रेमधनं परिवर्तन होईल असं काही नाही. फार तर कसं की योगनिद्रे म्हणून मला अध्यात्माची साधना करण्याकरता उपयोग होईल. म्हणजे एखादा म्हणत असेल मला हे अमकं करायचं आहे प्रयोग साधना, पण माझं मन तयार होत नाही, जप करायचं आहे, मला खूप वाटतं की करावं, पण मनात विरोध विचार येतात, त्यामुळे तो काही होत नाही. मग तिथं योगनिद्रा उपयोगी पडेल. पण योगनिद्रेमध्ये जपाचे परिणाम मिळणार नाही. जप करण्याच्या ऐवजी योगनिद्राच केले तर ते परिणाम मिळतील का? नाही. त्यामुळे अध्यात्माकरता मनाची अनुकूलता निर्माण करण्याकरता योगनिद्रेचा उपयोग होईल. आध्यात्मिक परिणाम होण्याकरता योगनिद्रेचा उपयोग होणार नाही. आता एकाने फायदे पुष्कळ जाणवले आम्हाला, पण आम्हाला जरा कळलं की पुढच्या 2-3 कारणामुळे शिथिलता भंग पावते योगनिद्रेतली, असं वर्णन केलं आहे. सारखा आवंडा गिळावा लागतो, मध्ये मध्ये दीर्घ श्वास घ्यावा लागतो, किंवा एखाद्या वेळेला तीव्र अशी खाज येते, मध्येच अंधश्रद्धा जागी होते. आता ही कारणं बरोबर आहेत, ही सुरुवातीला असतात, पण उत्तर असं आहे की योगनिद्राच करणे हेच त्याला उत्तर आहे. फार तर मगाशी म्हटलं ओंकाराची जोड द्या त्याला. म्हणजे मग ओंकार आणि योगनिद्रा हे फारच एकमेकाला पूरक आणि परिणामकारक आहे. म्हणून पूर्वी कॅसेट होत्या बघा, किंवा मी एका साईडला कॅसेटला ओंकार असायचा आणि एका साईडला योगनिद्रा असायची. लोकांना सांगायचं दोन्ही करा. इतक्या त्या दोन्ही गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. त्यामुळे आपण दोन्ही गोष्टी जोडून द्या, आपले अनेक प्रश्न यातून निर्माण होतील. बऱ्याच जणांनी म्हटलं झोपेच्या आधी करू आम्ही, केली तर चालेल का? तर काय अडचण नाही करायला. काही वेळा योगनिद्रेत ते झोप लागेल, पण ते आता आपण मोबाईलमध्ये कॉपी केलेली असेल तर नंतर झाल्यानंतर लगेच दुसरं काहीतरी सुरू व्हायला नको.